मध्ये पाहिलं तर या संघाचा बोलबाला राहिलाय. भावेश जीवनगा व्हॉइस ऑफ जुचंद्र, त्यानंतर निशांतजी पाटील व्हॉइस ऑफ पाये या कॉमेंटेटरचा आवाज आपण ऐकतोय. आपल्याच परिसरातील गोड आवाज. आणि त्यानंतर आमचे स्कोरर विशाल भोईर चांगला अपडेट देत आहेत. या स्पर्धेचा अप्रतिम अपडेट त्यांच्याकडे आहे. आणि व्यासपीठावर एनके एंटरप्राइजेसचे निखिल पाटील यांना आपण बघतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये हाय फाय टोटल 6 विकेट एका मॅच मध्ये घेतले आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. ऑलराऊंडर नेतृत्व त्याचं आपण नेहमी पाहिलंय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये ते आपण पाहिलं. आमचे पंच जातील मैदानाच्या आतमध्ये. समितदादा पाटील भरपूर मेहनत या स्पर्धेला घेतले. 5 दिवसांची स्पर्धा आणि सर्व जे सूत्र आहेत ना त्यांनी सूरजकडे सोपवलंय. या स्पर्धेचे टीम मॅनेजमेंट संपूर्ण आयोजन सूरज भोईर यांच्याकडे आपण पाहतोय. आणि समितदादा पाटील एक गोड व्यक्तिमत्व. सलग 5 दिवस या ठिकाणी आपण त्यांचं चांगलं आयोजन पाहतोय. पहिल्यांदाच आपण बघतोय की 8 ओव्हरचा मॅच देखील या स्पर्धेमध्ये देखील पाहिला. हितेश भोईर आणि ललित भोईर हे 2 पंच. 4 ओव्हरचा मॅच. पॉवर प्ले एकच ओव्हर असेल. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय विरुद्ध आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. हा मॅच जो पेंडिंग होता, इथे जो जिंकेल तो साई स्पोर्ट पालना विरुद्ध 2 हात करेल. या सरकार ग्रुप असोसिएशन मध्ये साहेब प्रतिष्ठान मधून आता मात्र संकेत 11 चंद्रपडा क्वालिफाय झालाय. अभिनंदन. पहिला संघ भेटलाय जो टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ आहे. म्हणजे जर पाहिलं ना तर वेगवेगळे पारितोषिक आहेत. साहेब प्रतिष्ठान सरकार ग्रुपचं वेगवेगळे पारितोषिक आहे. चॅम्पियनचं वेगळं आहे. संकेत 11 चंद्रपाडा टीम सरळ मेगा फायनल मध्ये आलाय या स्पर्धेमध्ये. मितेशचा विचार केला तर थोडासा फ्लॉप शो ठरला या स्पर्धेमध्ये. एक मॅच मध्ये 14 धावा त्याने केल्या होत्या. एकच मॅच खेळलाय. जितेंद्र बॉलिंग मार्क वरती. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते असा हा गोलंदाज, ज्याला बघून भरपूर जण इन्स्पायर होतात. श्री कान्हाई स्पोर्ट्स पायेचा मास्टर माइंडेड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. पॉवर प्ले स्पेशलिस्ट. 4 ओव्हरचा मॅच. स्ट्राईकला आहे मिस्टर मितेश. प्रशांत म्हात्रे पाये गावातील ग्रामपंचायत उपसरपंच आणि त्यांचं हार्दिक स्वागत. प्लेइंग 11 मध्ये देखील त्यांना आपण पाहतोय. पंच इशारा करतायत लेट्स प्ले. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती जितेंद्र. ऑल द बेस्ट. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती पहिला कॅच सुटलाय. ये क्या हुई हेच वाक्य आठवले आता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, ऑफ स्टंप वर पिचिंग केलेला बरोबर सेट केला होता बॅटरला पहिल्याच बॉल वरती. चैतूकडून अशा अपेक्षा नसतात, होते असं कधी कधी. कॉन्सन्ट्रेट लूज झालंय. कॅच सुटलाय आणि जेव्हा जेव्हा मितेशचा कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा त्याने आक्रमण केलंय. दिवेश पाटील पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु थोडासा फाईन शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू निघून गेला होता. काय गोलंदाजी होते. एकच टप्पा धरलाय लेंथ लाईन वरती. चांगलं नियंत्रण. जीतू अनेक टुर्नामेंट गाजवल्यात.
क्लायमेट पडला होता आणि पांजू नगरीमध्ये कॅच सुटल्यानंतर धूमधडाका त्यांनी केला होता. ऍज अ बॅटर म्हणून, ऍज अ बॉलर म्हणून देखील चांगलं काम. पुन्हा एकदा एज. आता मात्र कोणती चूक होणार नाही. एकदा संधी दिली होती चैतूने मित्तूला, परंतु आता मितेशला परतावच लागेल. बॅक टू द पविलियन. पहिला विकेट, फळकावरती धावा 2 असताना. थँक्यू. काल खासदार चषक जर पाहिलं ना, शेवटचा मॅच सकाळी मला वाटते 4:30 वाजून गेले होते, परंतु शेवटचा मॅच काय राहिला होता. आर.के. एंटरप्राइजेस बंदर पाकाडी आणि त्यांच्या अपोजिट होता NP स्पोर्ट उत्तन, जिथे 1 बॉल 5 ची गरज होती आणि 1 बॉल 5 ला खासदार चषकातला दर्जेदार षटकार ठोकला गेला शेवटच्या बॉल वरती. आणि तिथे आर.के. एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ क्वालिफाय झाला टॉप 4 मध्ये. अप्रतिम मॅच राहिला होता. बंदर पाखाडी टीम क्वालिफाय झाले आज मेगा फायनल मध्ये. आज टॉप 4 चे आणि त्यानंतर जे पेंडिंग मॅचेस आहेत ना, ते आज दुपारी 3 वाजता चालू होईल. आज योगेश पेंडकर यांना देखील आपण पाहणार आहोत VIP गेस्ट म्हणून त्या स्पर्धेमध्ये. सौरभनी षटकार ठोकला होता. सौरभनी पूर्ण मॅच मध्ये स्ट्रगल केला. सलग 3 मॅच मध्ये फ्लॉप शॉट ठरला. एकच षटकार खेचला, तो सरळ टीमला क्वालिफाय करून दिला. काय जबरदस्त खेळला होता. आर.के. एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ तिथे क्वालिफाय झालाय. जाऊया या मॅचच्या दिशेने. ही स्पर्धा महत्वाची आहे सध्या आपल्याकरता, म्हणूनच बॅटिंग मार्क वरती आलाय. लेफ्ट हँडेड अनेक मालिकावीर ज्याच्या नावावर आहे हितेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. एक धाव. सरकार क्रिकेट असोसिएशन असलं तर तुम्हाला या संघामधून हितेंद्र भोईर पाहायला मिळेल, आणि चॅम्पियन असला तर नक्कीच पतुपॅकर अंकुस्मृती दत्ताळी या संघामधून त्या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. चॅम्पियन क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, सरकार क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, साहेब प्रतिष्ठानचा फॉर्मॅट वेगळा आहे, म्हणून वेगवेगळे पारितोषिक देखील या स्पर्धे आपण पाहतोय. हुकचा पटका कन्वर्ट करायचा होता. चांगला एफर्ट्स होते. फिल्डर पुढे आले होते. 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे येत आहे. टोटल धाव संख्या 4. काय मॅच झाला होता. कानाई पाय A आणि B. काय जबरदस्त मॅच रंगला होता. सुनील रायकरने तिथे ज्या धावा घेतल्या नव्हत्या ना 3, तिथे 2 धावा घेतल्या. तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेला होता. हुकचा पटका कन्वर्ट करायचा होता. लॉंग स्टॉप. रिझनला चेंडू सरळ निघून जातो. नॉन स्टॉप. येईल श्रद्धांजली चषक चौकार. थँक्यू. सोनिका माता मालोडी संघ या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम. खुश आहेत आणि एक मॅच जिंकायची आहे क्वालिफाय होण्याकरता. प्रत्येक दिवशी 2 टीम काढतोय. पहिल्यांदाच आपण या परिसरामध्ये पाहतोय की असोसिएशन 3 आहेत. प्रत्येक ट्रॉफी वेगळी आहे. शानदार आयोजन, नियोजन आणि 2 संघ वरती काढतोय. जेव्हा 8 टीम 10 टीम असतात तर आपण नेहमी 1 टीम काढलेली पाहिले, पण ते फॉर्मॅट वेगळा आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय. अतुल आलाय. चार ओव्हरचा मॅच आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 8 रन्स बॅटिंग करत असताना
चांगला बॉल डॉट बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. हितेश भोईर सरांना आपण बघतोय अंपायरच्या भूमिकेमध्ये. जुचंद्र नगरीमध्ये अनेक अंपायर्स आहेत, चांगले कॉमेंटेटर देखील आहेत, चांगले स्कोरर आहेत. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. या जुचंद्र नगरीमध्ये 9 धावा 1 विकेट. समोर ठेवला होता, लॉफ्ट करायचा होता, मिस टायमिंग फटका. फिल्डर येतोय आणि चांगला झेल कॅरी केलाय. पुन्हा एकदा विकेट जाताना फलकावरती धावा आहेत 9. 2 बॉल. सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहिलं ना तर काय संघ झालेत, काय बांधिलकी केले. चंद्रपाड्याचा संघ देखील सर्व चांगले प्लेयर्स. त्यानंतर जर पाहिलं दत्ताली टीमने देखील एक प्रकारची साईट आपण म्हणू शकतो. चांगली बांधिलकी या संघाची देखील आहे. 1 विकेट गेला तर 1 से बडकर 1 खेळाडू आहेत. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगल्या फॉर्म मध्ये मागील 5 वर्ष कन्सिस्टन्सी दाखवले, टच मध्येच राहिलाय आणि त्याचा फॉर्म आहे ना तो कंटिन्यू राहिलाय. जसा विराट कोहलीचा फॉर्म कंटिन्यू आपण पाहिला होता त्या प्रकारचा फॉर्म आपण निखिल पाटीलचा पाहतोय. आणि प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्याचा जलवा आपण पाहिलाय. तोच येतोय मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटील शो ऑन होईल की लवकर त्याला थांबवलं जाईल अतुलच्या माध्यमातून. दत्ताली स्पोर्ट, राजेंद्र पाटील व समित पाटील, संपूर्ण टीम व मित्र परिवार तुम्हाला आनंदाची गोष्ट समजणार आहे. संध्याकाळी 6:30 गोड बातमी येणार आहे. सस्पेन्स आहे. ही चिठ्ठी आमच्यापर्यंत आली. ती चिठ्ठी आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. यावेळी बॅटची कॉड बिहाइंड. आणखीन 1 विकेट, महत्वाचा विकेट. निखिल आला आणि निखिलला लगेच थांबवलं गेलं. बॅक टू बॅक अतुलने घेतले 2 विकेट. 9 या धावसंख्येवरती आणखीन 1 विकेट डाऊन. थँक्यू. पायेगाव निखिलचा आवडता गाव आणि त्यांच्या अपोजिट मात्र ती बॅटिंग झाली नाही. स्वप्नील मुकादम आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये आपण नेहमी पाहिले. एक गाव एक चॅम्पियन क्रिकेटमध्ये. आणि तदनंतर जर पाहिलं तर सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामधून या खेळाडूला खेळताना पाहिले. सध्या दबावमध्ये आहे संघ. धावा होत नाही, विकेट जात आहेत. हॅट्रिक वरती आले अतुल. या स्पर्धेमध्ये 5 गोलंदाजांनी हॅट्रिक घेतले आणि जवळजवळ 14 ते 15 गोलंदाज हॅट्रिक वरती आलेत. म्हणजेच गोलंदाजा करता उपयुक्त विकेट ठरलाय या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. अतुल ऑन हॅट्रिक चान्स. हॅट्रिक जरूर नसेल परंतु काय गोलंदाजी होते. नेहमी हॅट्रिक होईल असं नाही, परंतु तुमची कन्सिस्टन्सी ती क्वालिटी तुम्ही दाखवायला हवी. आणि आता क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्वच दिले. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. अतुल काय गोलंदाजी करतोय. 4 बॉल 4 बॉल निर्धाव, 1 वाईड, 4 निर्धाव चेंडू.
बॅकफुटला स्लॅश केलं, फेस ओपन केले, गली रिजनला पुश केले, पुश करो खुश रहो, 4 धावा, चौकार. धापळक पुढे आले 13च्या घरामध्ये. स्वप्नील मुकादम जेव्हा जेव्हा विकेट जातात तेव्हा तेव्हा पारीला नेहमीच सांभाळलंय आणि सिच्युएशन नुसार त्याची नेहमीच बॅटिंग आपण एन्जॉय देखील केले. आता देखील रिक्स घेतली नाही, फक्त बॅकफुटला स्लॅश केला, शॉट थर्डमॅनला बीट करत सरळ चौकार. पाठीमागच्या दिशेने खेळलाय, फाईन खेळायचं होते आणि अगदी फाईन लेग, लॉंग लेग रिजनच्या बाहेर टायमिंग नुसार स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय दमदार दर्जेदार श्रद्धांजली चषक षटकार, नजाकत भरावा स्ट्रोक. 6 धाव संख्येने धावफलक 19, 19 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. थँक्यू. आमच्यापर्यंत खास पोस्टाने एक चिठ्ठी आले ज्याच्यामध्ये माहिती दिली की दत्ताली स्पोर्ट, राजेंद्र पाटील व समित पाटील, संपूर्ण टीम व मित्र परिवार तुम्हाला आनंदाची गोष्ट समजणार आहे. संध्याकाळी 6:30 आज आनंदाची गोष्ट, काहीतरी सस्पेन्स आहे आणि तीच तुम्हाला संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता ही खास पोस्टाने चिठ्ठी आले आमच्यापर्यंत, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ड्रिंक्स झाले मैदानाच्या आतमध्ये, 2 ओव्हर मध्ये आल्यात. 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. या स्पर्धेकरता प्रत्येकाने दिलेलं योगदान, आर्थिक सहकार्य, देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक जे ट्रॉफीज आहेत ना, त्यानंतर फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज कैलासोशी भावना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य केलेल्या ट्रॉफीज आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच करता शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील, उद्योजक चंद्रपडा भावेशजी पुणेकर, श्री रवी वाघमारे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. या संपूर्ण 5 दिवसांकरता लाईव्हचा जो काही खर्च आहे ना, कुमार संदेश इंद्रकुमार पाटील बंटी यांच्याकडून लाईव्हची व्यवस्था. या स्पर्धेकरता ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं, आदरणीय उद्योजक जुचंद्र समाजसेवक चंद्रकांत बालचंद्र पाटील साहेबांकडून भरीव देणगी या स्पर्धेकरता. त्यानंतर श्री प्रमोदजी म्हात्रे साहेबांकडून आर्थिक सहकार्य, श्री प्रफुल्ल भोईर लेजेंड क्रिकेटर आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य, श्री प्रकाश आत्माराम म्हात्रे डपली अंकल यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य, एनके एंटरप्राइजेस निखिल पाटील कुणाल पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. या सर्व देणगी दात्यांचे मनापासून हार्दिक आभार. बघा समितदादा पाटील सध्या पाणी पुरवठा मंत्री बनलेत, भरपूर मेहनत आहे, 1 मॅन शो नेहमीच आपण त्यांना पाहिलंय. 19 धावा, 3 विकेट. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी. यावेळी पाहिलं तर नक्कीच कोणताही संपर्क झाला नाही आणि कानाई स्पोर्ट आपण पाहिले अपील करते, परंतु कधीच वादविवाद घालणारा संघ नाही. आदर्श संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जाते ना, हितेंद्र भोईर देखील एक चांगला बॅटर आहे. अनेक वेळा आपण पाहिलंय की बॅटला एज लागली ना का स्वतःहून देखील बाहेर निघलेला खेळाडू आहे. DY पाटील यांच्याकडून आलेत या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहिला. आता अगोदर इनसाइड एज सारखं दृश्य दिसलं, आता मात्र आउटसाइड एज सारखं दृश्य दिसलं, पण तो गॅप मोठा होता. काय गोलंदाजी होते विकीच्या माध्यमातून, अप्रतिम. हितेंद्र भोईर जरी 1-2 बॉल डॉट केले ना तरी कमबॅक करण्याची क्षमता
या खेळाडूमध्ये आहे, पण तो विकी काय गोलंदाजी करतो. एकच लाईन, एकच लेन, एकच टप्पा आणि गतीमध्ये परिवर्तन. सबमरीन डिलिव्हरी, खालीच राहतोय बॉल. क्वेश्चन मार्क निर्माण केले बॅटर हितेंद्र भोईर. समोर कोणता बॅटर आहे विकीला ठाऊक नाही. त्याची गोलंदाजी, त्याला इम्पॅक्ट टाकायचंय आणि इम्प्रेस करतो या मॅच मध्ये. अप्रतिम स्पेल. 3 बॉल मध्ये एकच वादा विकी दादा आणि त्याचा एकच इरादा डॉट बॉलचा. पुन्हा एकदा हितेंद्र सारख्या बॅटरला कडे कडे खेळवलं जाते या मैदानाच्या आतमध्ये. एका जागेवरती ठेवले आणि काय गोलंदाजी राहिले. एकच टप्पा, खाली बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. 4 बॉल डॉट. ज्याच्या नावावर अनेक मालिका वीर आहे नायगाव पंचकृषी मध्ये, त्याला सध्या रोखलंय. 5वा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर येईल. एक धाव. स्ट्रगल हितेंद्र भोईरचा देखील आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या 3ऱ्या ओव्हरचा. धाव फलकावरती धावा आहेत 20 धावा. यानंतर कशा प्रकारे टॉस असेल, कोणत्या टीमचा टॉस असेल, ही अधिकृत माहिती समितदादा पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. वीस धावा 5. जर विचार केला बॉलचा तर अप्रतिम गोलंदाजी. स्वप्नील मुकादम नॉन स्ट्राईक इनला बराच काळ राहिला या मॅच मध्ये. 4 बॉल डॉट आल्यानंतर नजाकत दाखवली. चैतूने पहिला कॅच सोडला होता, त्यानंतरचे कॅचेस मात्र सोडणार नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला, परंतु कॉन्सन्ट्रेट चांगलं होतं आणि त्याचा दृष्टिकोन एकच होता, कॅच घेण्याचा. चैतूने कॅच घेतलाय. स्कूपचा फटका खेळायचा होता, फाईन, परंतु शोधून काढलंय चैतन्य या फिल्डरला. आणखीन एक विकेट जातोय, महत्वाचा विकेट. स्वप्नील मुकादम बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 20 धावा. काय गोलंदाजी राहिलाय. विकीने इम्प्रेस केले. 1 धाव, विकेट. अप्रतिम गोलंदाजी. थँक्यू. सोनिका माता मालवडी बीज आणि जय महाकाल मालजीपडा असा देखील आपण मॅच पाहणार आहोत. जो चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधले हे दोन्ही संघ आहेत. त्यानंतर पालनापाडा आणि इथे जो जिंकेल तो 2 हात पालनापाडा विरुद्ध करणार आहे. पहिला पालनापाडा संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की इथून जो जिंकेल ना तो संघ कंटिन्यू मॅच खेळणार आहे. म्हणून इथे जिंकणारा संघ 2 हात करेल पालनापाडा संघाविरुद्ध आणि तिथे जिंकेल तो सरळ फायनलचा तिकीट प्राप्त करेल. कारण की हा ग्रुप स्टेज मॅच आपण बघतोय, जो सरकार ग्रुप क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे सामने पेंडिंग होते ना त्यातला हा मॅच आहे. आणि तिकडे जो जिंकेल तो पालनापाडा संघाविरुद्ध 2 हात करेल आणि पालनापाडा वर्सेस इथे विजेता संघांमध्ये जो जिंकेल तो सरळ फायनलचं तिकीट प्राप्त करेल. म्हणून पुढचा मॅच असणार आहे पालनापाडा वर्सेस जिंकेल तो संघ, विजेता संघ. संकेत 11 चंद्रपाडा अगोदरच क्वालिफाय झालाय फायनल मध्ये, त्या संघाने प्रवेश केला. पहिला संघ फायनल मध्ये जाणारा ठरला. स्लॉग ओव्हर मध्ये आले चंदन. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं हितेंद्र भोईर. दिवस नाही आहे आणि आज या खेळाडूचा स्ट्रगल पाहिलाय. अनेक वेळा ज्याने अनेक मॅचेस जिंकवल्यात त्याला स्ट्रगल करावा लागतोय, परंतु कितपत स्ट्रगल राहील. 1 ते 2 फटके जर मोठे आले ना तर जे डॉट बॉल केलेत ना ते सर्वजण विसरून जातील. म्हणून हितेंद्र भोईर मध्ये ती ताकद, ती दहशत निर्माण करावीच लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. मिड विकेटला फिल्डर येईल. एकच धाव. सध्या सूरज वरती भरपूर निर्भर आहे दत्ताळी टीम आणि या स्पर्धेमध्ये त्याच्याकडेच मॅनेजमेंट समितदादा पाटील यांनी सोपवले. ती जबाबदारी त्यांनी पार पाडले. सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील ती जबाबदारीने खेळावी लागेल. 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये
पलटवार, षटकार जर आले, चौकार जर आले, 4 बॉल मध्ये 10, 15, 20 ही अपेक्षा आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणारा संघ तिच्या आत अडवण्याचा प्रयत्न करेल. याच अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे. कमीत कमी धावा या हेतूने श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये आणि काही युनिटी दिसले. पांजू नगरीमध्ये देखील आपण पाहिलं कान्हाई स्पोर्ट पाये बी संघ पराभव झाला, परंतु शेवटपर्यंत कान्हाई स्पोर्ट पाये ए या संघाची मॅच पाहत राहिला आणि ज्यावेळी टॉप 3 मध्ये कान्हाई स्पोर्ट पाये ए ने प्रवेश केला ना, तिथे लगेच दोन्ही टीम एकत्र येऊन फोटोशूट केला आणि चांगलं ते दृश्य पाहायला मिळालं. चांगले मैत्री संबंध म्हणून दोन्ही टीम एकच आहेत. कोणताही वादविवाद नाही. काही खेळाडूंना संधी मिळत नाही, त्या कारणास्तव बी संघ असतो. नेहमीच वादविवाद होता म्हणून बी संघ नसतो, एकच टीम. आणि ते चैतूने देखील उल्लेख केला कालच्या दिवसात. मिस टायमिंग आहे, व्यवस्थित बॅट वरती नाही, परंतु कव्हरला फिल्डर आहे, त्याला थोडासा चकवा देतोय चेंडू. पॉइंटला चेंडू येईल तिथपर्यंत 2 धावा. रिव्हर्स गेअर घेतला चेंडूने खऱ्या अर्थाने. धाव फलक पुढे येईल 23च्या घरामध्ये. 3 बॉल 23. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पांजू संघाने अपसेट केलाय. पांजू स्पोर्ट पांजू 6 बॉल 5 धावा झाल्या नव्हत्या आणि ते दृश्य चंद्रपाडा संघाचं देखील दिसलं होतं. यतीशने काय गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी त्याची राहिली. हितेशला जर मागे ठेवला असतं ना तर कदाचित झेल किंवा चेंडू आडू शकला असता, जे हवं होतं CKM बॉयज चंद्रपाडा टीमला. 3 बॉल शिल्लक 23 धावा. पहिली इनिंग आपण बघतोय. आता मात्र सूरजने समोरच खेळलाय आणि स्ट्रेट फटका खेळल्यानंतर थोडासा आउटफील्ड फायदा देते फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि आज बॅटिंग करणाऱ्या संघाचा लक देखील दिसलं नाही. अशा प्रकारचा चेंडू नेहमी आपण पाहिले चौकार जाताना, परंतु आता रिव्हर्स पुन्हा एकदा चेंडू आलाय. कान्हाई स्पोर्ट पाये संघ लक देखील घेऊन आलाय. मेहनत भरपूर आहे या संघाची आणि चांगला कमबॅक नेहमीच करताना पाहिलाय. चांगल्या टच मध्ये आहे हा संघ. 25 धावा, 4 विकेट, 4 बॉल. आता मात्र आडव्या बॅटने केलाय अक्रॉस दी लाईन. बॉलच्या मेरिट वरती आले आणि इथे मात्र आता अप्रतिम फटका खेळला. ऍक्शन रिप्ले पाहिला तर ऑफ स्टंपवर शकल झाला आणि त्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलाय. षटकार निश्चित धाव फलक 31 धावा, 5 बॉल 31. थँक्यू मनीष पाटील यांना आपण बघतोय आणि मिक्सरची व्यवस्था त्यांच्याकडून 31 धावा झाल्या 31. अंतिम बॉल या पहिल्या डावाचा. स्लोवर वन आणि त्या चेंडूला पाहिलं गेलं तर हा चेंडू देखील डॉट बॉल. 32 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघाविरुद्ध. काल चैतूची बॅटिंग आपण पाहिली, त्याच्या बॅट मधून देखील 35+ धावा आल्या होत्या, म्हणून चैतू शो ऑन होईल की ते बॉलिंग अटॅक चांगला आहे. 4 ओव्हर मध्ये या धावा रोखायच्यात 32 आणि त्या प्रकारची गोलंदाजी दत्ताळी संघाकडे आहे. निखिल आहे, हितेंद्र, दिवेश, नीरज. बघूया कोणाला बॉलिंग बार्कवरती आणलं जाईल. स्वप्नील मुकादम सारखा खेळाडू आहे. चांगली साईट या संघाकडे आहे तर मजा येईल, कारण की दत्ताळी संघ सहज हार मानणारा संघ नाहीये. फाईट करत राहील या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल जिंकायला आहेत. 32चं आव्हान श्री कान्हाई स्पोर्ट पाये ए संघ वरती येईल की दत्ताळी संघ या मॅच मध्ये बाजी मारेल. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आवाज ऐकूया याच परिसरातील व्हॉइस ऑफ जुचंद्र भावेश जीवनगा सरांचा. देऊया डीजेला संधी.
थँक्यू डीसी. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या श्रद्धांजली चषकामध्ये. गावडे काका कुठे जाऊ नका, बसा, तुमची जागा मात्र इथे स्टेजवर आहे. बॅटिंग अनालिसिस आपण बघायचं झालं तर मात्र मितेश याने एक चेंडूचा सामना केला आहे आणि तो एक धावांवर, पहिल्या चेंडूवर तो गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याच्यानंतर दिवेश याने 4 चेंडूचा सामना केला आहे आणि 2 धावांवर तो देखील बाद झाला आहे. त्याच्यानंतर हितेंद्र पाती कुठे ना कुठे स्ट्रगल केलंय या फलंदाजाने. त्याच्यानंतर निखिल अगदी गोल्डन डकचा तो शिकार झालाय. त्याच्यानंतर स्वप्नील याने मधल्या फळीमध्ये येऊन कुठे ना कुठे धावसंख्येला मात्र आकार देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. त्याने एक षटकार ठोकत आणि एक चौकार ठोकत 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्या. त्याच्यानंतर सूरज याने देखील चांगली साथ त्याने दिली. त्याने देखील 4 चेंडूमध्ये 10 धावा या बनवल्या गेल्यात. आणि या फलंदाच्या जोरावर खऱ्या अर्थाने मात्र 31 धावा झालेत आणि 32 धावांचं टार्गेट ठेवलं, सेट केलं जात आहे. प्रतिषटकामध्ये 8च्या सरीफीने चालावं लागेल कानई स्पोर्ट पाय या संघाला. बॉलिंग अनालिसिस बघायचं झालं तर मात्र पहिलं षटक जितेंद्र याने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी त्याने महत्वाचा बाद केला. त्याच्यानंतर अतुल याने षटक हाताळलं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 गडी त्याने बाद केले. त्याच्यानंतर विकी याला आपण बघितलं, ज्याने त्या षटकामध्ये 1 धाव खर्च करत 1 गडी त्याने काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यानंतर चंदन हाला शेवटच्या षटकामध्ये अगदी 14 षटकामध्ये त्याला आणण्यात आलं आणि त्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात. या प्रकारे गोलंदाजी अनालिसिस आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया मात्र मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 2 बॅटर्स मैदानाच्या आत दाखल झालेत. विकी आणि चैतन्य अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज अगदी जुचंद्रचा एक सुपरस्टार अर्थातच निखिल पाटील याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तो आलाय पहिल्या षटकासाठी. अगदी पॉवर प्लेचं षटक चालू असेल आणि पॉवर प्ले षटकामध्ये त्याला मात्र अगदी गोलंदाजाने मात्र प्राचार्य दिलं जात आहे. पॉवर प्ले षटकासाठी अगदी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी येत्या हंगामामध्ये त्याने केली आहे. सदाफदी इतर म्हणे निखिल पाटील हा 3ऱ्या किंवा 4थ्या षटकासाठी येतात किंवा स्लॉग ओव्हर मध्ये त्याला निखिल प्राचार्य करता येत आहे. मात्र यंदाच्या हंगामामध्ये आपण बघू शकतोय अगदी तो मात्र पहिलं षटक हाताळतोय आणि या असं जे सुरुवात केली ना, तर नक्कीच तो या वर्षी खूप सारा फॉर्मात बघायला मिळतोय, म्हणजे निखिल पाटील. पहिलं षटक टाकण्यासाठी जो सज्ज होता स्ट्रायकरकडे फलंदाज चैतन्य आणि विकी आहे स्ट्रायकरकडे. दरम्यान पंचाचा इशारा आलाय. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षामधून हार्दिक अशा शुभेच्छा देतोय. 2 पंच आपण बघू शकतोय. ललित जिभोईर उर्फ बंड्या फराना बघतोय. अगदी शिवाय स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि ते प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात. पहिला चेंडू विकीसाठी. याला पत्र अगदी आखूटप्याचा चेंडू होता, त्याला मात्र धाडण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू सक्सेस निघून जातोय वाईडिश मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार विकीच्या बॅटमधनं. थँक डीचे. तर पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका फलंदाज विकीच्या बॅटमधनं. अगदी सरकार चॅम्पियन आपल्याला सामना बघायला मिळतोय आणि काय रंगात बघायला मिळतोय हा सामना. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र फ्लाय स्लिप, अगदी लॉंग स्टॉप रिझनला चेंडू चाललाय. अगदी यष्टीरक्षक आहे ना, त्याच्या वरून चेंडू मात्र फ्लाय होतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 6 अशी सुरुवात बघायला मिळते फलंदाज विकी याच्या माध्यमातून. विकी जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर आणि संघाला नेऊन ठेवतोय 6 या आकड्यावर. म्हणजे चांगली सुरुवात विकी मार्फत केली जात आहे. अगदी 8च्या सराफीने चालायचं आहे ते म्हणजे कानई स्पोर्ट पाय या संघाला. आणि पहिल्याच 2 चेंडूवर खऱ्या तर मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवलाय विकी मार्फत.
हो, याच मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र त्याला ओळखू शकली नाही या विकी. आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. अगदी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. आणि इथे मात्र झेल सुटलाय शतरषकाच्या माध्यमातून. या 2 धावा पण पूर्ण केल्यात. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 8 या आकड्यावर. दिवेश आणि स्वप्नील या चेंडूला मात्र कलेक्ट करण्यासाठी आले होते, मात्र झेल त्यांच्याकडनं सुटला गेलाय. स्वप्नील याने अगदी हात टाकला होता, मात्र त्यांच्या हातातून चेंडू निसटलाय या झेलसाठी. 3 चेंडू टाकून झालेत. चौथा चेंडू, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र 1 बाउंसने निघून जाईल, नाही थांबणार चौकाराकरिता. व्हाट अ शॉट. तर चौकार आलाय खरं तर मात्र चौथ्या चेंडूवर. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 12 अशी सुरुवात बघायला मिळते. यावेळेस मात्र दिशापासून बरकटलाय गोलंदाज निखिल पाटील आणि पंचांनी लगेच ओळखलंय आणि अवंतच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 13 या आकड्यावर. कुठे ना कुठे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी चेंडू झेल सोडला होता ना, तो चेंडू अगदी स्लॉट 1 चेंडू हाताळला होता आणि मात्र तो झेल सुटला गेला होता त्या चेंडूवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लॉट 1 चेंडू हाताळले जातात जास्तीत जास्त आणि तिथे मात्र विके याला मात्र फसवलं जातं या चेंडूवर. चेंडू वाहतोय डॉटच्या स्वरूपात. या डॉटच्या चेंडूशी चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 5 शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या चांगली बघायला मिळते आतापर्यंत कान्हाई स्पोर्ट पाई या संघाची. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जातंय. अगदी चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षक आलाय, चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 15 या आकड्यावर. 1 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या बिनबाद 15. आता अशी स्थिती निर्माण झाली आहे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. धवल भोर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत. बघा पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात ते म्हणजे 13 धावा. पहिल्या चेंडूवर जरूर 15 धावा आल्यात, माफ करायचंय 15 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार ठोकला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर 2-2 धावा आल्या. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर एक चौकार ठोकलाय आणि 6व्या चेंडूवर या 2 धावा आल्यात. आणि या अशा प्रकारे पहिलं षटक आपण बघितलं आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते कान्हाई पाय ए या संघाची बघायला मिळते. आता दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जातंय मिस्टर हितेंद्र पाती याला. हितेंद्र पाती विषयी म्हणायचं झालं तर मात्र या सामन्यामध्ये काही जास्त प्रभाव बघायला मिळाला नाहीये, कारण त्याने भरपूर डॉट चेंडू फलंदाजी करत असताना हाताळलेत. अगदी 5 चेंडू त्याने मात्र फलंदाजी करत असताना मात्र निर्धार स्वरूपात खेळलेत. गोलंदाजी मार्कवर मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल.
यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला केल्या जाते. चेंडू मात्र पॉईंट रिझनला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे बिनबाद 17 अशी स्थिती बघायला मिळते. अगदी दुसरी धावाचा प्रयत्न देखील नव्हता फलंदाज चैतन्याचा, मात्र तिथे आपण बघू शकतोय थोडीशी मिसफिल्ड मितेश भोईर यांच्या मार्फत मात्र बघायला मिळाली आणि त्याचा फायदा चैतन्य आणि विकी याने घेतला. या 2 धावा प्राप्त केल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत दुर्वेश, तोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत एक धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. चैतन्यला माहिती आहे या मॅचचं इम्पॉर्टंट आणि त्यामुळे त्याने काय केलंय, अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळून स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. अगदी दुसऱ्या बाजूला विकी एक आक्रमक रूप त्याने धारण केलंय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि काय घडलं जातंय तर विकेट जाते. पहिला आदरा बफला जातोय कानाई ए या संघाला. मिस्टर विकी गॉन. काम लावण्यास मला बोलून बघताय मी साहेबाला लाईनीत घेतल का. फलंदाज विकी बाद झालाय, ज्याने खऱ्या तर मात्र फलंदाजी करत असताना 2 चौकार आणि 7 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 14 या धावसंख्येत तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय, मिस्टर जितेंद्र दाखल होतोय. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, या संघाचा अनुभवी खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. तर पहिल्या चेंडूवर काय घडलं होतंय, पहिल्या चेंडूवर आपण बघितलं 2 धावा आल्या, तर त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज हितेंद्र भोईर याला. कुठे ना कुठे अक्रॉस द लाईन फलंदाज खेळण्यासाठी गेले होते आणि बॅटची एज लागली, अगदी स्टिकरवर चेंडू लागतोय आणि शॉर्ट ऑफ फाईन लेग क्षेत्रामध्ये खऱ्या तर मात्र भावेश याने मात्र काही चुकी केली नाही आणि अशा प्रकारे पहिला आदर बफला जातोय कानाई स्पोर्ट पाई या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने. हो याला पत्र काय चेंडू हाताळलाय, अब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला होता. अगदी स्टेअर करता प्रयत्न झाला होता फलंदाज जितेंद्र याचा. जातो चेंडू निर्धाव स्वरूपात. आता मात्र समीकरण काय बघायला मिळतं, किती चेंडू मध्ये किती धाव पाहिजेत, तर 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. हितेंद्र पुन्हा एकदा 5वा चेंडू. ओ याला पत्र हलक्या रीतीने चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू येतोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक दुर्वेश चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 19 अशी स्थिती बघायला मिळते, ती म्हणजे कानाई स्पोर्ट पाय या संघाची. 32 धावांचा पाठला केला जातोय, मात्र शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळी मात्र जोरकस मारायचा, अगदी स्टिअर केलंय चेंडूला. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला येतोय. क्षेत्ररक्षक मितेश भोईर चेंडूला मात्र कलेक्ट करतोय तोपर्यंत एक धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पोचली जाते, ती म्हणजे 20 धावा. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात ते म्हणजे हितेंद्र पाती याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी त्याने महत्वाचा बाद केलाय मिस्टर विकी याला. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डीजे.
फॅकुटीचे नंबर 3चा गोलंदाज मिस्टर दिवेश पाटील आलाय. दिवेश पाटील या सिच्युएशनला चांगली गोलंदाजी करत असतात, मात्र या सामन्यामध्ये काय होईल, चांगली गोलंदाजी केली जाईल का? तर दुसऱ्या बाजूला कानाई स्पोर्ट पाय संघाचे फलंदाज नक्कीच अगदी सिंगल डबल आणि जास्तीत जास्त कशा प्रकारे मात्र मॅचला जवळ आणण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. ओ याला पत्र बॅटची एज घेतली आहे आणि क्षेत्ररक्षक आहे भावेश शॉर्ट फाईन लेगला आणि पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर चैतन्य याचा खेळ. गॉन लागतोय धक्का क्रमांक 2. फॅकुटीचे मैदानाच्या आत दाखल होतोय अगदी 4थ्या क्रमांकावर मिस्टर अतुल फुरुंगा, ज्याने खऱ्या अर्थाने मात्र वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थाने मात्र ऑलराऊंडरच्या स्वरूपात ज्याने मात्र धुमाकूल घातलाय. अगदी 3ऱ्या स्थानावर यंदाच्या हंगामामध्ये बघायला मिळतोय ऑलराऊंडरच्या रेसमध्ये. तोच मैदानाच्या आत दाखल झालाय मिस्टर अतुल फुरुंगा. पहिला चेंडू पेस करत असताना ओ याला मात्र अगदी चेंडू दूरवरून चेंडूला खेळल्या जात आहे. एकदा पळून पूर्ण केले जाते, थोडासा चाच पडतोय क्षेत्ररक्षक स्वप्नील मुकादाम आणि तत्पूर्वी फलंदाज 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केले. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 22 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज, या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. दिवेश पाटील 3रा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. 3ऱ्या चेंडूतील 3रा चेंडू ते टाकतायत. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये. हितेंद्र पाती झेलपर्यंत गेले होते आणि इथे मात्र काय बघायला मिळतं, मिसफील्ड दुर्वेश मार्फत बघायला मिळते आणि 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये केलं जात आहे. अगदी मिफ्रम स्टोक्स बघायला मिळाला होता मिस्टर अतुल फुरुंगा याचा. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 24 या आकड्यावर. 2 गडी बाद. कानाई स्पोर्ट पाय संघ 32 धावांचा पाठला केला जातोय आणि इथे मात्र बघायचं झालं ना तर मात्र चांगली गोलंदाजी दिवेश मार्फत केली जात आहे. क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत या मॅच मध्ये. 4था चेंडू अतुल फाटी. ओ याला पण जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफला. सीमा रेषा पार येतोय अतुलच्या बॅट मधनं षटकार. फॅकुटीचे 2 धावांची गरज. का मला वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 10 रँकिंग मध्ये 3ऱ्या रँकिंग मध्ये काय आहे हे मात्र दाखवलंय मिस्टर अतुल फुरुंगा याने. याला पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिले वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय विजयी षटकार. फॅकुटीचे तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर कोण असेल ज्याने 1 षटक हाताळले आणि धावा खर्च केल्यात फक्त 1 आणि 1 विकेट त्याने घेतले आणि फलंदाजी करत असताना 7 चेंडूचा सामना केलाय आणि 14 धावा बनवले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कम ऑन वन अँड ओनली मिस्टर विकी खारबडे, द मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन स्टेज. मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं आहे. काय गोलंदाजी केली जात आहे. अगदी 1
धाव त्याने खर्च केली होती आणि या खऱ्या तर मात्र 1 विकेट त्याने घेतली होती आणि फलंदाजी करत असताना काय कमालीची बॅटिंग केली होती. 7 चेंडू त्याने सामना केलाय आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच